चला तर आज आपण बनवणार समोसे. त्यासाठी मी 1 किलो बटाटे इथे उकडायला घातलेत. बटाटे उकडून घ्यायचे. त्यानंतर हाताने असे बारीक करून घ्यायचे. वरून कोथिंबीर चिरून टाकायची. आणि हा जो केलाय तो आपण मसाला केलाय. याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळं बारीक करून फोडणी देऊन त्यात एक मसाला तयार केलाय समोश्यासाठी. त्यानंतर बटाटा पूर्ण चुरून घेऊन त्याच्यामध्ये तो मसाला लागेल त्या प्रमाणात मिक्स करायचा. मसाल्यामध्ये लागणारे साहित्य: मिरची, आलं, लसूण हे बारीक केल्यानंतर कढीपत्ता, जिरे, मोहरीची फोडणी दिली होती. त्यानंतर आपण त्याच्यावरचं ते असं सगळं पीठ चाळून घ्यायचं. 1 ते 1.5 किलो बटाट्यासाठी 1 किलो मैदा घेतला मी इथे. तो असा मस्त सगळा चाळून घ्यायचा. चाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि ओवा टाकायचा. थोडासा हातावर चुरून टाकल्यानंतर त्याची चव त्याला चांगली लागते. चवीपुरतं मीठ टाकायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं तेल टाकायचं. तेल टाकून हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे सगळं एकजीव मिश्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते घट्ट असं मळून घ्यायचं. कारण जास्त पण पातळ झालं पीठ तर त्याचे समोसे चांगले होत नाहीत, म्हणजे येतच नाहीत. ते एकदम लुसलुशीत होतं त्याचं कवर. त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालून ते घट्ट मळून घ्यायचं. घट्ट मळून झाल्यानंतर ते व्यवस्थित झाकून ठेवायचं. त्यानंतर बटाटा जो आपण चुरून घेतला होता त्याचे गोळे करून घ्यायचे मापाचे. त्यानंतर पीठ आपलं पूर्ण तयार झालं. पिठाच्या गोळ्या करून ते असे लाटून घ्यायचे चपातीप्रमाणे, असे जाड. जास्त पण पातळ नाही, जास्त पण जाड नाही. त्याला असं मधून कापायचे, 2 भाग करून घ्यायचे. 2 भाग झाल्यानंतर त्याचा जो कापलेला भाग आहे त्या साईडला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे बटाट्याचे गोळे करून ठेवलेत मसाला तो टाकून असं चिमटून घ्यायचा. अशा प्रकारे झाले आपले समोसे बनवून तयार. तर आपण जरा तळून घेऊयात. तळण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई तापायला ठेवली. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1 लिटर ते 1 किलोच्या प्रमाणात असं तेल ओतलेलं आहे, कारण समोसे जास्त आहेत ना त्याच्यामुळे. तेल चांगलं तापून घ्यायचं. गॅस जरा फुल करून घ्यायचा तेल तापेपर्यंत. तेल चांगलं तापत आलं की नाही बघण्यासाठी आपण जे पीठ मळलंय त्यातला थोडासा भाग टाकून बघायचा की तेल चांगलं तापलंय का नाही ते. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून समोसे सोडायचे. पहिल्यांदा ते गरम करून घ्यायचं तेल आणि समोसे टाकल्यानंतर थोडे स्लो गॅसवरती तळायचे. कढई मोठी असल्यामुळे आणि तेल जास्त असल्यामुळे मी एकदम 4 ते 5 मी समोसे टाकते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी तेलात एक एक करून समोसा तुम्ही तळून घेऊ शकता. अशा एक एक करून असं पलटी करत राहायचं समोसा, जेणेकरून दोन्ही साईडनं चांगला भाजला गेला पाहिजे. गॅस आपल्या अंदाजाने कमी जास्त करत राहायचं. आम्ही समोसे
हॉस्पिटलला देतो. म्हणजे हॉस्पिटलला चहाबरोबर समोसाची ऑर्डर असेल तर आम्ही समोसे त्या दिवशी बनवून तिकडे पार्सल पोच करतो. त्यामुळे आम्ही जरा जास्त समोसे बनवलेत. जवळ-जवळ 1 किलोमध्ये 30 ते 32 समोसे होतात. 1 किलो पीठ आणि 1 ते 1.5 किलो बटाटा एवढ्या प्रमाणात. बघा हळू कसा कलर सुटायला लागलाय समोश्यांना. मस्त. व्यवस्थित कलर येईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे. म्हणजे आतला मसाला पण भाजतो आणि समोसा पण जास्त करपत नाही. जर गरम तेलात टाकलं की एकदम समोसावरचं त्याची जी कव्हर आहे तेच भाजून निघतं. आतला मसाला तसाच राहतो. बघा मस्त असा छान सोनेरी कलर आलाय त्याला. असा चांगला कलर आला की एक-एक करून समोसे काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळे समोसे तळून घेणार आहोत. एकदम सोप्या अशा पद्धतीने समोसे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सगळे एका पाठोपाठ एक असे सगळे समोसे तळून घेणार आहोत. हे झाले आपले समोसे रेडी. मस्त. सॉस बरोबर सर्व करून खाऊ शकता.